मी ज्या काही भूमिका केल्या त्याच्यामध्ये ज्या चांगल्या भूमिका होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. आणि जे डान्स वगैरे जिथे केलंय, जिथे मी अशा झाडाच्या मागे पळत हिरोच्या मागे गाणं म्हटलेलं असे चित्रपट चालले. आता ह्याला मी काहीच करू शकत नाहीये ना, त्यामुळे मी खुपलं तरी गप्पा बसण्यात माझ्याकडे पर्याय नाहीये. किशोरी, लोक तुम्हाला रेणुका शहाणेची चुलत बहीण समजतात, तुम्हाला माहितीये का? खूप छान आहे. तिला माझे फोन्स येतात, मला तिचे फोन्स येतात, म्हणजे असे रॉंग नंबर्स कनेक्ट होत असतात. आशुतोष राणांचा कधी येत नाही ना फोन? थँक गॉड. आज आपल्याकडे येणार आहेत दोन अप्सरा ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या नृत्याने वेडं केलेलं होतं. आणि आजही त्यांची पावलं थिरकायला लागली की घुंगरू सुद्धा बेभान होतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया किशोरी शहाणे आणि प्रिया बेर्डे. फेअर अँड लवली खूपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा दोघींचं खूप खूप स्वागत. आज फेअर अँड लवली खूपते तिथे गुप्तेच्या सेटवरती खरोखर दिवाळी आणि दसरा एकत्र आहे, कारण तुम्ही दोन अप्सरा इथे अवतरलेल्या आहात. किशोरी, तुम्ही ज्यावेळेला 11वीत होता त्यावेळेला तुम्ही चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आणि आता तुमचा मुलगा 11वीत आहे. सॉरी, मला तुम्ही याच्याबद्दल डिक्लेअर केल्याबद्दल कदाचित रागवाल, पण मला माहिती आहे. तर कसं वाटतं? म्हणजे खूप छान वाटतं. म्हणजे असं माझा प्रवास पाहिला तर मला खूप सॅटिस्फॅक्शन आहे की आजपर्यंत जे काय केलं ते जाणून समजून केलेलं आहे. अर्थात ह्या क्षेत्रात मी इनोसेंटली आले की दुर्गा साली गौरी हे जे बालनृत्य नाटिका होती त्याच्यातून बाल कलाकार म्हणून मी पदार्पण केलं होतं. आणि त्यानंतर असं प्रोफेशनल नाटकांच्या भूमिका आल्या. त्या मोरूची मावशी माझं पहिलं नाटक, नंतर पहिला सिनेमा आला तो म्हणजे एक 8वी 9वी 10वीचं प्रोसेस करेपर्यंत 11वीपर्यंत प्रेम करूया खुल्लम खुला गिरीश घाणेकरांचा सिनेमा आला माझ्याकडे आणि तो मी एक्सेप्ट केला. म्हणजे असं एक नॅचरल प्रवास माझा चालू झाला होता शिक्षणाच्या बरोबरच बॅलन्स करत करत. आणि तो सिनेमा एक्सेप्ट केल्यानंतर मग कळलं की एका नंतर एक मला ऑफर्स येत जात आहेत. डेफिनेटली एक होतं की मग सिरियसनेस आला मला आयुष्यात की आता माझं करिअर ॲक्च्युली सुरू होतंय. आणि पण मी घेत गेले सिनेमे, चांगले करत गेले. एक्झाम्सच्या वेळेस डेफिनेटली मार्च एप्रिलमध्ये मी गॅप घेत गेले, म्हणजे मोठमोठे पिक्चर मी सोडले. पण माझं एक मेन ध्येय होतं, आईवडिलांचं बोलणं होतं की भैया आधी एज्युकेशन आहे मग तुझं करिअर तू बॅलन्स करत जा. प्रियाताई, तुमच्या दोघींमध्ये नृत्य आणि नृत्याची आवड ही तर कॉमन आहेच, पण त्या व्यतिरिक्त काय असं आहे जे तुमच्या दोघींमध्ये कॉमन आहे असं तुम्हाला वाटतं? आम्ही चांगल्या व्यक्ती आहोत असं म्हणायला हरकत नाही, चांगल्या मैत्रिणी आहोत असं म्हणायला हरकत नाही. अतिशय हजरजबाबी उत्तर दिले. नाही नाही असं नाही प्लीज. आम्ही ज्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये आलो, म्हणजे किशोरी थोडी मला सिनियर आहे, त्यावेळेला 2 हिरो होते आणि साधारण 10 ते 12 हिरोईन्स होत्या. हा, आणि अशा वेळेला सुद्धा पण तरी सुद्धा आमच्यामध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. हा, आणि तरी सुद्धा आमच्यामध्ये कुठल्या प्रकारची कॉम्पिटिशन नव्हती, कारण प्रत्येकीचे रोल ना असे वाटून दिलेले होते. तर माझ्या वाट्याला ना ग्रामीण भूमिकाच मॅक्झिमम आल्या. किशोरीने थोड्याशा शहरी पद्धतीच्या कॉलेज गोईंग गर्ल वगैरे अशा पद्धतीच्या तिने भूमिका केल्या. त्यामुळे आम्हाला कधीच एकमेकांबद्दल असूया किंवा कॉम्पिटिशन, अशी कधी हेल्दी कॉम्पिटिशन असतेच, पण असं कधी नाही जाणवलं. म्हणजे मी ना, सॉरी टू से, पण आता मला हे जास्त जाणवतं आजकालच्या एकंदरीत पिढीकडे बघताना की त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी अशा प्रकारची भावना असते. पण आमच्यामध्ये असं कधीच नव्हतं. म्हणजे वर्षा, अश्विनी, मी, ही निवेदिता, आम्ही इतकी कामं केलीत एकत्र ना, खूप छान मैत्रिणी असायचो आणि अजूनही आम्ही सगळ्या जणी खूप छान मैत्रिणी आहोत. किशोरी, माझा ज्यावेळेला संगीत द्यायला लागलो तेव्हापासून अशी इच्छा होती की कधी ना कधीतरी एखाद्या गाण्यावरती मला तुम्हाला नाचताना बघायचं. आणि ती माझी इच्छा पूर्ण केली ह्यांच्या यजमानांनी, म्हणजे दीपक बलराज विज यांनी. आणि मी तरी देखील एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल करतो की मला जर का चांगलं बॉक्सिंग येत असतं आणि जर का मला त्या बॉक्सिंग रिंगमध्ये जर का दोघांना कुणाला चॅलेंज करायचं असतं तर एक नाव असतं राम नेने. माहित नाही तुम्हाला? नेने नेनेच ना. मग मिस्टर माधुरी दीक्षित आणि दुसरे म्हणजे दीपक बलराज विज.
हा तुम्हाला म्हणजे तुम्हाला माहितीये का तुमचं लग्न झालं त्यावेळेला किती लोकांना वाईट वाटलं? अरे देवा. किती वाईट वाटलं असेल. किती लोकांनी आपले पियानो फोडले पत्थर के सनम असं करून, माहितीये का तुम्हाला? अरे बाप. काय 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 आहे त्या माणसा म्हणजे मध्ये असं ज्याच्यामुळे तुम्ही इतक्या लोकांच्या अशा काळजाच्या तुकड्यांवरनं अशा कॅटवॉक केलात तो? डोळ्याचं मी ऍक्च्युली म्हणता येईल ना की मी एवढी वर्कोहॉलिक आहे ना, म्हणजे जेव्हापासून आता मी म्हटलं असं 8वी-9वी पासून माझं करिअर ऑलमोस्ट सुरू झालं म्हणता येईल. आणि कायम फोकस काम काम काम, अभ्यास काम हेच. आणि करता करता जेव्हा मी हफ्ताबंद सिनेमा माझ्याकडे आला, त्यात कॅरेक्टर होतं करायचं, खूप छान कॅरेक्टर होतं हफ्ताबंदमध्ये, जॅकी श्रॉफ हिरो होता त्याचं. तर ते मी एक्सेप्ट केलं आणि तेव्हा आमचं कम्युनिकेशन इतकं वाढत गेलं ना माझं आणि दीपकजींचं की हफ्ताबंदचे दिग्दर्शक दीपकजी होते हे सांगायचं राहिलं. ओके. हा. तर तेव्हा आमचं म्हणजे एक केमिस्ट्री डेव्हलप झाली, गप्पा गोष्टी, लाइकिंग, आणि एक दुसऱ्यांना आम्ही ऐकत होतो. मी काय बोलते ते ऐकत होते, ते काय बोलतात मी ऐकत होते. म्हणजे एक असतं ना की सहनशक्ती होती एकमेकांचे चर्चा ऐकण्यामध्ये वगैरे. त्यानंतर मात्र म्हणजे एक 2-4 वर्ष झाली होती आमच्या मैत्रीला आणि एक मोमेंट आला की असं मीच त्यांना प्रपोज केलं. म्हटलं मुझसे शादी करोगे? क्या बात आहे. हिट आहे म्हणजे सॉलिड आहे. ते पण शॉक्ड. तर म्हटलं हा, कारण तोपर्यंत फॅमिलीज एकमेकांना ओळखायला लागल्या होत्या. माझे आई वडील फॅमिली, त्यांचे आई वडील फॅमिली वगैरे, एकमेकांच्या फेस्टिवल्सना आम्ही व्हिजिट करत होतो. त्यांच्या घरी दिवाळी सण, माझ्या घरी गणपती, म्हणजे असं करत ते आमचे फॅमिली रिलेशन्सही डेव्हलप झाले होते. आणि असं एक वाटायला लागलं की यार वी कॅनॉट स्टे विदाउट इच अदर. प्रियाताई, बोला. तुमचं आणि लक्ष्मीजींचं कुठे जमलं? मला नाही आठवत. खरं तर आम्ही काही म्हणजे लक्ष्मीकांत मॅरिड होते, त्यामुळे तो काही प्रश्नच नव्हता. बरं. वन साईड असं काही एकदम लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे असं काही होतं नव्हतंच. पण खूप काम आम्ही एकत्र केलं. दिवस रात्र कंटिन्युअस, मला वाटतं 2 ते 3 वर्ष आम्ही डे नाईट शूटिंग एकमेकांच्यावर करायचो. त्याच्यामध्ये मग माझी आई आजारी पडली आणि असे बरेच माझे पर्सनल प्रॉब्लेम्स खूप होते. आणि लक्ष्मीकांत बेसिकली मम्मीला माझ्या खूप पहिल्यापासून ओळखायचे, त्यामुळे एकमेकांची कौटुंबिक पातळीवरती खूप चांगली ओळख, आणखीन चांगली मैत्री होती. आणि ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. म्हणजे आम्ही एकमेकांना त्यांनी केलं नाही, असं कोणी कुणाला प्रपोज नाहीच केलं. असं चला म्हणजे सुरू झालं अफेअर. ते एक 8 ते 9 वर्ष अफेअर चालू होतं. ते 9 वर्षानंतर मग मी प्रेग्नेंट राहिले आणि मग आम्ही लग्न केलं. सो इट वॉज अफेअर, देन इट वॉज अनफेअर, देन इट वॉज फेअर. बरोबर आहे. शी इज सो ऑनेस्ट. म्हणजे हेच तर ती म्हणते ना, आम्ही चांगले व्यक्ती आहोत, त्यामुळे काही वाटत नाही त्या बाबतीत मला. कारण जे मी केलं ते केलं. मी कधीही कुणाला माझ्या कुठल्याही गोष्टींची, चांगल्या किंवा वाईट गोष्टींची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत नाही. किशोरी, आजवर तुमच्या करिअरमध्ये खुपलेल्या गोष्टी तुम्हाला? खुपलेल्या म्हणजे बेसिकली कमिटमेंट नाही ठेवत लोक, ते खूप खुपतं. म्हणजे सुरुवातच म्हणायला गेलं तर जसं घर एक मंदिर सिरियल होती माझी, त्याच्यामध्ये असं काही मला प्रोजेक्ट केलं गेलं, स्टोरी सांगितली गेली की जसं काही इट इज अ मेन लीड ऑफ द सिरियल, आणि त्या हिशोबाने सीन्सही करत गेले, सगळं करत गेले. पण इव्हेंच्युअली जेव्हा मी ऍक्च्युअली शो पाहिला तेव्हा असं वाटलं की अरे आपलं तर वन ऑफ द कॅरेक्टर्स आहे. म्हणजे ह्या काही कमिटमेंट्स असतात ना की आपण विचारतो की अच्छा हे मेन प्रोटॅगनिस्ट हे मेन आहे, तर आणि तोपर्यंत उशीर झालेला असतो, तोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणजे आपली एक स्वतःची एक इमेज असते किंवा स्टेटस असतं आपलं, जे आपल्याला माहिती की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. पण अशा काही गोष्टींमुळे जे कमिटमेंट नाही ठेवत त्याच्यामुळे आपल्याला धोका आपल्या स्वतःलाही मिळतो आणि अनुषंगाने आपल्या समोर जे ऑडियन्स आहे तेही विचारायला लागतात की बाबा तुम्ही असं का केलं, हे काम का केलं, ते काम का केलं. प्रियाताई, तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या करिअर मधल्या खुपलेल्या गोष्टी? एकतर सुरुवातीला जे एक असतं ना प्रथम पदार्पण, जी पब्लिसिटी व्हायला लागते किंवा जे नाव व्हायला लागतं, तसं काही माझ्या बाबतीत झालं नाही. त्यामुळे ठीक आहे, पण मला त्याच्याबद्दलही आता काही वाटत नाही. तेव्हा ते खुपलं. पण सध्याची जी मराठी चित्रपटसृष्टीची जी परिस्थिती आहे ना, त्याची मला खूपच म्हणजे भीती वाटायला लागली बेसिकली. कारण आता जेव्हा चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये मी विजयी झाले आणि त्याच्यानंतर मला जेव्हा कळलं की एकंदरीत काय परिस्थिती आहे,
इथं थिएटर्सचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कलाकारांची मानधनं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, त्याचे रिटर्न्सच नाही आहेत. चित्रपटांकडे आणि सगळ्यात चांगली गोष्ट एकच वाटते की खूप मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगले चांगले सब्जेक्ट्स येतात हिंदीच्या मानाने, पण तरीही लोक बघायला फार जात नाहीत. मल्टिप्लेक्स लोकांना म्हणजे मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत. असे खूप काही प्रॉब्लेम्स आहे. म्हणजे भीती वाटायला लागली मला बेसिकली की आणखीन एक वर्षभरानंतर कसं काय, म्हणजे काय होणार. तुमच्यामध्ये एक उत्कृष्ट चांगली अभिनेत्री दडलेली असताना देखील लोकांनी तुमचा कायम डान्स ओरिएंटेड भूमिकांसाठी विचार केला, हे तुम्हाला खूपतं का? हो, ही खरी गोष्ट आहे. उत्कृष्ट अभिनेत्री नसेन, पण जोपर्यंत तुम्हाला काही करायला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार कसं की तुम्ही चांगलं करताय. पण मी काही फिल्म्स माझ्या हातामध्ये अशा होत्या, पण खरं सांगू याच्यामध्ये लक फॅक्टर मी कदाचित मानते जास्त, की मी ज्या काही भूमिका केल्या त्याच्यामध्ये ज्या चांगल्या भूमिका होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. आणि जे डान्स वगैरे जिथे केलंय, जिथे मी अशा झाडाच्या मागे पळत हिरोच्या मागे गाणं म्हटलेलं असे चित्रपट चालले. आता ह्याला मी काहीच करू शकत नाहीये ना, त्यामुळे मी खुपलं तरी गप्पा माझ्याकडे पर्याय नाहीये. किशोरीताई, तुम्ही अचानक गायब झालात आणि मग बरेच वर्षांनी परत आलात, तर लग्न झाल्यानंतर तर मधली जी 4-5 वर्ष तुम्ही गायब होतात, तर अर्थात तुमचं असं उत्तर असेल की मी त्यावेळेला मुलं मला झाली, मी त्यांचं संगोपन करत होते वगैरे, पण आता खूपतं का किती वर्ष वाया गेली असं वाटतं का? नाही, खरं सांगू मी ना खूप डबल टिबल शिफ्ट करत होते लग्नापूर्वीपर्यंत आणि खूप काम करत होते की जेव्हा लग्नाची जेव्हा वेळ आली 93 डिसेंबर, तेव्हा असं वाटलं की बस आता मला काही नकोय, लग्न करायचंय, हाऊसवाईफ बनायचंय आणि घरात बसायचंय. इनफॅक्ट लग्न झाल्यानंतर मी विचारायचं की हे विक्स कोणाला देऊन टाकू, हा मेकअप बॉक्स कोणाला देऊन टाकू, हे सामान कोणाला देऊन टाकू. मला अजिबात असं मनात नव्हतं की मी परत या क्षेत्रात येणार आहे. हो, आणि मुलगा झाला, तो एक 2-4 वर्षाचा झाला आणि तो शाळेत जायला लागला. परत मी रिकामी बसायला लागले घरामध्ये की मला आता टाइमपास काय. तर माझी सासू खूप वेस्टर्न विचारांची, माझे सासू सासरे, ते म्हणायला लागले की अरे किशोरी घरी कशाला बसते, इफ यू वॉन्ट टू ऍक्ट जाऊ शकतेस तू, तुला काम करायचं वगैरे असेल तर. माझ्या बहिणींनी, माझ्या फॅमिलीने म्हणाले की अरे किशोरी शहाणे होतीस तू, कुठं घरगुती घरात बसलीयस आणि वाया घालवतीयस आयुष्य. मलाही कुठेतरी कुणकुण वाढायला लागली की वाय नॉट, म्हणजे परत एकदा आपण जर टॅलेंट आपलं युटिलाइज करू शकलो, परत क्षेत्रात पदार्पण करूया. आणि असं करत ते मग एक परत सुरुवात झाली माझी. प्रियाताई, लक्ष्मीजींचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला म्हणजे आज तुम्हाला असं वाटतं का की लक्ष्मीजी जर का असते तर तुमचं करिअर वेगळ्या पद्धतीने वर गेलेलं असतं, आज कुठे तुमचा एक रुतबा वेगळा असा असता? मला नाही वाटत मी काम केलं असतं. हो, कारण मी ना सगळं, मला खूप कंटाळले होते. मी वयाच्या 8व्या वर्षापासून मी काम करत होते. थोडीशी घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे मला घरासाठीही काम करावं लागलं. त्यामुळे मला ना नको होतं ते सगळं. परत सकाळी 8 वाजता स्टुडिओमध्ये पोचा, परत मेकअप करा आणि हे, म्हणजे मी टोटली, म्हणजे जेव्हा 9 वर्ष गॅप घेतला ना तेव्हा मी बघायची बाकीच्या हिरोईन्स करताना, बापरे मी ह्याच्यातून सुटले, हा मी किती छान आहे, एकदम मला बरं वाटतंय, असं ते कुठेतरी झालं होतं. आणि मी खूप असं फॅमिली लाईफ ते एन्जॉय करत होते, मुलांना वाढवत होते. आणि अगदी म्हणजे लक्ष्मीकांत सकाळी निघताना सकाळी पहाटे उठून डबा करून देण्यापासून 10 लोकांचा इथपर्यंत मी केलंय आणि मला ते मी खूप एन्जॉय केलाय तो पिरियड. मग नंतर करायला लागलं म्हणजे परिस्थितीनेच करायला? नाही, असं नाही. मग काय करणार घरात बसून? नाही, म्हणजे ठीक आहे, मुलं नंतर मग हॉस्टेलला गेली आणि मला थोडंसं वाटलं की मी करावं, कारण घरात बसून राहणं माझ्याच्याने शक्य नव्हतं. त्यामुळे मग मी केलं आणि रोल्स मला खूप चांगले चांगले आले. म्हणजे मग पुन्हा तसेच रोल नव्हते की त्या पद्धतीचे करू पण शकणार नव्हते, पण मला जत्रा आल्यानंतर मी स्वतःला नाही आवरू शकले. मला तो रोल खूप आवडला केदारने जेव्हा मला विचारलं तेव्हा, आणि मी केलं ते मग करतच गेले. मग म्हटलं, म्हणजे घरातली बेर्डे फॅमिली सुद्धा एवढे चांगले लोक आहेत ना, की त्यांनी सांगितलं प्रिया तू घरात बसून राहिलीस तर तू म्हणजे नको, काय करणार तू घरात बसून, तू बाहेर पड. म्हणून मी चला म्हटलं आता एक नवीन वेगळं आयुष्य, आणखीन एक सेकंड इनिंग सुरू करू. तुमच्या दोघींसाठी चांगल्या अभिनेत्री असून देखील कधी तशी भूमिका लिहिली गेली नाही, स्त्री प्रधान भूमिका लिहिली गेली नाही, तर हे तुम्हाला खूपतं का किशोरी? डेफिनेटली खूपतं मला. कारण मला इनफॅक्ट कितीतरी माझे ओळखीचे अजूनही म्हणतात की तुमच्यासाठी मेन, जसं तू आता विचारलं त्याच पद्धतीचा प्रश्न मलाही केला जातो. आणि मला वाटतं की जसं अशी अपॉर्च्युनिटी मिळाली असती तर डेफिनेटली त्याचंही मी सोनं केलं असतं.
पण मला असं तरी वाटतं की करेक्ट टाइमला करेक्ट सिच्युएशनला तुम्ही पोचलं पाहिजेत. कदाचित त्यावेळेस तशी सिच्युएशन नव्हती, कदाचित मी तितकी मॅच्युअर्ड नसेन. जसं मी म्हटलं की आधीपासून या कॅरेक्टर्स हे हिरोईन झाले किंवा जेव्हा जाण नव्हती एवढी, प्रिया पण लहान वयातच हिरोईन झाली, मी लहान वयात हिरोईन झाली, तेव्हा ते असं करिअर करायचं आहे किंवा एक पर्टिक्युलर कुठल्या तरी ध्येयापर्यंत पोचायचं आहे, फोकस आहे, टार्गेट आहे, असं काहीच नव्हतं. एक जनरल जसे चांगल्या भूमिका येत गेल्या, कदाचित माझं नशीब चांगलं होतं की जितक्या भूमिका केल्या त्या आवडल्या लोकांना आणि लोकांनी फार काही खंत असं व्यक्त नाही केली. अजूनही माझे चित्रपट लागतात, अजूनही मला रिपोर्ट्स येतात की अरे तुमचा तो चित्रपट आला आणि खुश मी, त्यामुळे तशी हॅपी आहे. पण हे जसं आता मॅच्युअर्ड झाल्यावरती असं वाटतं की अरे कुठली तरी एखादी अशी हिरोईन ओरिएंटेड एक भूमिका मिळाली असती तर त्याचं सोनं केलं असतं. माझ्यासाठी मी म्हणेन की मला काही चित्रपट असे चांगले मिळालेत. म्हणजे मी महेश कोठारेंचा फुल 3 धमाल म्हणेन, जत्रा माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता. आता चल धरपकड जो रिलीज झाला, मी असं म्हणेन की ते चित्रपट माझ्यासाठी, कदाचित तो रोल माझ्यासाठी लिहिला गेला म्हणण्यापेक्षा मी त्या रोलमध्ये खूप फिट बसले. त्यामुळे मी असं समजते की तो रोल माझाच होता. त्यामुळे असं अजून काही मी मला काही खूप अवॉर्ड्स वगैरे मिळाले आहेत किंवा असं अशातला काही भाग नाही आहे किंवा माझा कधी विचार केला गेला त्याबद्दल, त्याच्याबद्दल काही खंतही नाही आहे अजिबात. पण मी माझं आत्ताचं करिअर खूप एन्जॉय करते. किशोरी, लोक तुम्हाला रेणुका शहाणेची चुलत बहीण समजतात, तुम्हाला माहितीये का? खूप छान आहे. हे गुप्त का? नाही, खूपच नाही, हे बस आडनाव भगिनी आहोत आम्ही. तिला माझे फोन्स येतात, मला तिचे फोन्स येतात, म्हणजे असे रॉंग नंबर्स कनेक्ट होत असतात. पण त्यात इट्स जस्ट पार्ट ऑफ लाईफ, असं काही एवढं खूपच वगैरे काही नाही. पण ते आपापसात जे पैज लावतात की बघ मी सांगितलं ना आहे बहीण किंवा बघ मी सांगितलं ना नाहीये बहीण, ही जे पैज आहे ते त्यांचे आपापसातले. असा एखादा किस्सा, एखादा फोन आलेला आठवतो का पर्टिक्युलरली? हा, बऱ्याचदा येतात. इनफॅक्ट आठवड्यातनं 1-2 फोन तर असतातच की हॅलो रेणुकाजींशी बोलू शकतो का? तर म्हटलं रेणुकाजींचा नंबर मला माहित नाही बाबा, मी किशोरी शहाणे. ओ ताई सॉरी ते एका खाली एक नंबर असल्यामुळे आम्हाला असा गोंधळ झाला. म्हटलं ठीक आहे. आशुतोष राणांचा कधी येत नाही ना फोन? थँक गॉड. नाही त्यांचा कधीच नाही आला. आणि दीपकजींनी रेणुकाला कधीच केला नाही. हे पहिलं सांगितलं. शेवटी लोक म्हणत असतील आल्या मोठ्या शहाण्या. शहाण्या आहेत ना, बस ती शहाणी मी शहाणी बस. प्रियाताई, तुम्ही काम ज्या वेळेला ऍक्सेप्ट करता त्याला खूप अटी घालता असं लोकांची तक्रार आहे. की एक तर जेवणासंदर्भात मी खूप अटी घालते. जेवणासंदर्भात? हो, चित्रपट घेताना? हो, मी सांगते की जेवण कुणाचं आहे, प्रॉपर तुम्ही जेवण देणार आहात ना. चित्रपटात जेवणाचा फारसा संबंध नाही. असं कशा करता करायचं काम? खाण्यासाठी तर प्रॉपर माणसाने 2 घास व्यवस्थित खावे याच्यासाठी आपण काम करतो. मी ना खूप मिडल क्लास आणि खूपच अशी मी साधा विचार करणारी बाई आहे आणि खूप प्रॉब्लेम्स असतात. खरंच तुम्ही या एकदा सेटवर, असं तुम्हाला एखादा पिक्चर करेन ना आणि तुम्हाला बोलवते मी आणि तुम्हाला जेवायला बोलवते आणि या तुम्ही जेवण जेव्हा नाही होत माझ्या. म्हणजे मी तुम्हाला समजा अशी एक स्क्रिप्ट न वाचताय काय असाच काहीतरी रोल आहे, पण माझ्याकडून दररोज मटण चिकन 1 नंबर मालवणी कालवण सगळं, तर मग असं थोडंच असतं की स्क्रिप्ट वाचल्याशिवाय आणखी रोल वाचल्याशिवाय मी काम घेईन. सी, हा प्रोफेशनल ॲटिट्यूड बाजूला ठेवून, म्हणजे ह्या पद्धतीचा स्वतःच्या करिअरकडे बघण्याचा बाजूला ठेवून मी बाकीच्यांचा आणि माझा विचार करते. इथे मी कुठे चुकते असं मला वाटत नाही. अच्छा, पण म्हणजे असं काय झालंय म्हणजे नक्की हे जे काय बोललं जातं की कोणत्या पर्टिक्युलर प्रोड्युसरला तुम्ही म्हटलं होता का की आम्हाला अमुक एक कुठे मी जेव्हा पिक्चर ऍक्सेप्ट करते ना तेव्हा मी आधी रोल बिल सगळं ऐकून घेते. मग त्यांना विचारते बाबा तुमचं बाकीचं कसं आहे, बरं राहण्याचे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. राहण्याचे हॉटेल सुद्धा नीट देत नाहीत, हा सुद्धा प्रॉब्लेम आहे. आता मग हे नाही बोलायचं का सांगा बघू तुम्ही मला. ही मग मी त्यांना म्हणते की जेव्हा मी एखादी एसी रूम मागते तर माझ्या घरामध्ये 5-5 एसी आहेत, माझ्या किचनमध्ये पण 5 एसी लागले, 1 एसी लागलेला आहे, तर तिथे पण मग एसी रूम मागायची नाही, पण हे मागावं का लागतं? आणि हा अशा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं काय हे करणार म्हणजे मला कळत नाही. ऍडजस्टमेंट करतो ना. आता एका वेळेला व्हॅनिटी व्हॅन नसतात तेव्हा आम्ही कुणाच्याही घरात जर मेकअप करून आम्ही कामाच्या ठिकाणी अडचण नाही ना करत आहे. मग ह्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या भागवणं गरजेचं नसतं का? साधा हिशोब आहे. मग मी तिथे चुकत असेल तर ओके बॉस मी चुकते, फॉरगेट इट, मला कुछ फरक नाही पडत. दुर्गा झाली गौरी हे डान्स फॉर्मॅटचा बॅले होता, क्लासिकल बॅले, आणि प्लस महाराष्ट्राची लोकधारा शाहीर साबळ्यांचं
लोकधारा होतं जे त्याच्यातही मी काही शोज केले, त्यामुळे ते नॅचरल ट्रेनिंग झालं माझं. पण शिक्षण असं शास्त्रोक्त घेतलं असं नाही म्हणता येणार. आम्ही सुद्धा ना 30 दिवसामध्ये शेड्यूल कम्प्लीट करायचो. आणखीन गाण्यासाठी आम्ही 2 दिवस असायचे आमचे, प्रॉपर छान गाणी आम्ही करायचो. आता जे काय एका दिवसात गाणी संपवायचा जो काय सपाटा असतो ते म्हणजे काही आकलन होत नाही.